नमस्कार मंडळी, मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि मी सकाळी ऑफिसला गेलेली। तर ऑफिसला जायच्या आधीच मी देवाची पूजा आणि मी दरवेळेस गुरुवारचे घट मांडते। तर मी ऑफिसला जातानाच मी सकाळी 9 वाजता घट मांडून गेली होती आणि आता मी ऑफिसवरून घरी आली। घरी आल्यानंतर ती संध्याकाळची वेळ पोथी वाचायची आहे आणि शिवाय आपल्याला आरतीसुद्धा करायची आहे। तर ते सगळं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आहे आणि शिवाय आपण आहे ना देवासाठी नैवेद्य वगैरे बनवणार आहे। तर ते सगळं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आहे। तर आता मी बत्ती दाखवून घेतली, आता मला धूप दाखवायचं आहे आणि मग नंतर मी पोथी वाचणार आणि मग स्वयंपाक करणार आहे। हे सगळं सकाळी मी डाळ भाताचं कुकर लावून गेलेली, आता बाकीचा स्वयंपाकसुद्धा आहे। तर ते सगळं आपल्या आजच्या गुरुवारमध्ये आहे। आपली मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारची स्पेशल थाली असणार आहे। तर मग चला आपण पुन्हा भेटू। चोरून घेतल्यावरती काठे टेकत सूर्यचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली। अटारी असेल तरी ती तेजस्वी दिसत होती। तिला महत्वाचे दासी खोडले। दासीने विद्या ब्राह्मण तिने विचारपूस केली। तर ना मंडळी, आता माझी आरती पोथी वगैरे वाचून झालेली आहे आणि मी ना सकाळी डाळ भाताचं कुकर मग लावले। तुम्हाला मगाशीच मी बोलली होती। तर भात थंड होणार ना, म्हणून थोडंसं भात गरम करायला ठेवलंय। आता मी करणार आहे गोडं वरण करणार आहे आणि आपण जे टोमॅटो कांद्यावरती जी मटार आहे ती भाजी करणार आहे। म्हणजे मटार पनीर करणार आहे मी। छान ग्रेव्ही लागते अशी घट्टसर, अशी जसं आपण बाहेर खातो ना हॉटेलमध्ये त्याच्याच पद्धतीमध्ये तशीच चव लागते। तर मी त्या पद्धतीमध्ये मटारची ग्रेव्ही भाजी करणार आहे आणि पापड, कांदा भाजी करेन, थोडीशी खीर आणि चपाती करेन। पुरी बनवायची होती तर म्हटलं मटारच्या भाजीसोबत पुरी एवढी खास लागणार नाही म्हणून चपाती बनवत। हा सगळा आजचा आमचा मेनू आहे। तर आता फटाफट मी बनवायला घेते कारण देवाला दाखवायचं आहे नैवेद्य। मी ना मटर पनीर बनवते। तुला आवडतं ना पनीर? ते तुला आवडतं ना, म्हणून तुझ्या आवडीचं बनवते। दिसत नाही, दिसेल थोडं वेळ, थांब जरा। इथे बापरे डाळ झाली आहे, अद्रक लसूणची पेस्ट वाटली आहे आणि कांदा टोमॅटो पण आपण वाटून घेतलंय। आता पटापटा बनवते। तुला भूक लागली आहे? पटापटा बनवते मी। तर इकडे मी तेलामध्ये ना अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते। मी आहे ना जेव्हा कांदा टोमॅटो आणि आपले जे खडे मसाले आहे ना ते जेव्हा मी भाजते ना तर त्याच्यामुळे मी ना अद्रक टाकत नाही, अद्रक लसूण टाकत नाही कारण चव येत नाही। आणि म्हणून आहे ना मग मी काय करते, वेगळी अद्रक लसूणची पेस्ट वाटून टाकते आणि मस्त वाटतं, चव छान लागते याची। तू खाणार ना? हा बनवते ना, पनीर तळायचं अजून ना, पनीर सुद्धा मी तळून टाकते। आता जो खडा मसाला जो आणि कांदा टोमॅटोची ग्रेव्ही वाटली ना ती टाकून घेते। आणि तुम्ही म्हणाल की हे असं काय केलंय म्हणून तेजपत्ता पण वेगळा काढलाय मी। तर तेजपत्ता ह्यासाठी की तो आपल्याला वरून टाकायचं आहे, तर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक नाही करायचं। आता ही जी ग्रेव्ही आहे ना ती आपण छान परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण ना मटार टाकून शिजवून घेणार आहे, तोपर्यंत आपलं पनीर तळून होईल। इथे आपली डाळ बघा मस्त डाळ सुद्धा होते। गोडं वरण आपलं रेडी झालंय।
आता मी ना याच्यात पाणी देखील टाकले, कारण मी आता याच्यामध्ये टाकणार आहे मटर. तर मटर बॉईल होता होता ही ग्रेव्ही अशी थोडी घट्ट घट्ट होत जाईल आणि मग नंतर आपण त्याच्यामध्ये क्रीमच्या ऐवजी मी याच्यात टाकते दूध. तर चव सुद्धा सेम आपण जशी बाहेर खातो त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही सुद्धा दूध टाकून बघा थोडंसं, कारण क्रीम पण दुधाचीच असते ना. ते आपल्या घरी तर क्रीम आपण एकदा आणले की परत ती काय आपण वापरत नाही, म्हणून मग मी तर दूध वापरते. आता हे मटार आपण जे टाकून घेऊया आणि हे छान आपण शिजवून घेऊ. तोपर्यंत आपण एक साईडला पनीर तळून घेऊ, म्हणजे आपली भाजी पटकन रेडी होईल. तर इकडे ना मी पनीर तळून घेतले आणि चपातीसाठी पीठ सुद्धा मळले, कारण आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. आणि मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे बघा आपल्या भाजीमध्ये अजून थोडंसं पाणी आहे, ही अजून घट्ट होईल. पण मी बारीक गॅसवरती ठेवली, कारण आपल्याला मटार याच्यामध्ये बॉईल करून घ्यायची. तर तुम्ही मला मगाशी दाखवते ना तिखट मसाला हळद मीठ काय टाकलं नाही, तर मी ते टाकून घेतलं तिखट मसाला हळद मीठ. आणि आता जरासं घट्ट झाल्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा पेला दूध टाकलेलं आहे आणि थोडीशी चिमूटभर साखर टाकलेली आहे, कारण दुधाला मग गोडसपणा असतो ना म्हणून. तर आता आपल्याला काय करायचं, हे तळलेलं पनीर का, तर हे कसं आपण जर नुसतंच कोरडं टाकलं म्हणजे कच्चंच टाकलं ना तर काय होईल ते ना विरघळतं, आणि तळून टाकल्याने चव पण एक छान येते आणि आपल्याला असा हक्का असा पनीर मिळते बघा, छान असा क्रिस्पी असा झालेला आहे. तर आता आपण तो ह्याच्यात टाकून घेणार आणि गॅसची फ्लेम वाढून मी याला छान असं घट्ट असं करून घेणार आहे. आणि काय गार्निशिंगसाठी आपल्याला काही कोथिंबीर आणिच टाकायचं आहे. आपल्या आवडीवरती आपण कसुरी मेथी सुद्धा टाकू शकतो, त्याने छान चव येते. तर असं मी व्हिडिओ पनीरच्या भाजीचा आधी काही दाखवला नाही आहे, कारण आपण दाखवलं ते डायरेक्टली अद्रक लसूण कांदा टोमॅटो आणि सगळे खडे मसाले असं दाखवलेलं आहे. तर हा सुद्धा मी व्हिडिओ एकदा दाखवेन, कारण आज आपल्याकडे अजिबात वेळ नाही, कारण आपल्याला नैवेद्य देवाला दाखवायचं आहे लवकरात लवकर. हे बघा ही अशी घट्ट झालेली, आता आपल्याला ह्याच्यापेक्षा थोडी अजून घट्ट करायची आहे. तर मंडळी इकडे आपण बनवलेलं आहे चपाती पापड कांदा भजी गोडं वरण बनवले, आपण शेवयाची थोडीशी खीर बनवली. तुम्ही म्हणाल की हे असं असं काय आहे, तर देवाला नैवेद्य दाखवून झालं आहे माझा. आणि हे बघा मटार पनीरची भाजी बनवली आपण, ही बघा छान अशी झाली आहे बघा, छान अशी थिक झालेली आहे ती. आणि भात. तर आता मस्तपैकी आता मी सुद्धा उपवास सोडणार आहे आणि ह्या लोकांना सुद्धा जेवायला वाढते, कारण दिशांना मटर पनीरची भाजी खूप जास्त प्रमाणामध्ये आवडते. शिवाय लोणचं सुद्धा आहे आपल्या जेवणामध्ये. तर आपलं असं हे मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारचं हे असं गोडधोड जेवण आहे. तर तुम्हाला जर आपला असा पूजेचा जेवणाचा काही स्वयंपाकाचा पूर्ण आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय.